नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये फ्रॅक्शन याविषयी बेसिक कन्सेप्ट लागतात ते पाहिल्या. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये प्रकार बघितले आपण, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, अशा प्रकारचे फ्रॅक्शनचे टाइप्स बघितले. आता आपल्याला त्यावरती असणारे ऑपरेशन म्हणजे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, हे सर्व बघायचे. आता मल्टिप्लिकेशन करायच्या आधी आपण मेन टॉपिक सुरू करू, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. तुम्हाला देताना त्यांनी काय दिले, 5/9 प्लस 7/9 दिले. तुम्हाला चेक काय करायचं असं माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चेक करायचं असं दिलेले जे काय फ्रॅक्शन आहेत तुम्हाला हे लाईक फ्रॅक्शन आहे की अनलाईक फ्रॅक्शन आहे. लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन आपण टाइप्स मध्ये पाहिलंय. इथं जर पाहायला गेलं तुम्ही, त्याचा डिनॉमिनेटर सेम असतो, त्यांना काय म्हणतो आपण, लाईक फ्रॅक्शन म्हणतो. आणि दिलेले फ्रॅक्शन तुमचे कसे आहेत, लाईक फ्रॅक्शन आहे. लाईक फ्रॅक्शन असल्यानंतर काय करायचं, ज्याचा जो डिनॉमिनेटर आहे, मराठीमध्ये आपण त्याला छेद म्हणतो, जो सारखा आहे तो काय लिहून घ्यायचा, एकदाच लिहून घ्यायचा. आणि जे न्यूमरेटर आहेत त्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. म्हणजे 5 प्लस 7 किती होईल, 12. आणि डिनॉमिनेटरला किती राहणार तुमचं, 9. आता जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्यांच्यासाठी कदाचित तुमचा हा 12/9 हा ऑप्शन पर्यायात असू शकत नाही, किंवा हे आन्सर तुमच्या ऑप्शन मध्ये असणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला चेक करायचं असले ह्या दोन जे नंबर दिलेत तुम्हाला 12 आणि 9, म्हणजे काय नंबर असतील ते, त्यांना कुठल्या नंबरने डिवाइड होतं का. जर होत असेल तर त्यात वरती आणि खाली म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्या सेम नंबरने डिवाइड करायचे. इथं जर पाहिलं तुम्ही 9 आणि 12 या दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड होते. मग आपल्याला काय करायचे, ह्या दोन्ही नंबरला 12/9 या दोन्ही नंबरला किती डिवाइड करायचे, आपल्याला 3 ने करायचे. मग 12 ला जर 3 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल तुमचं, 4. आणि 9 ला जर 3 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल तुमचं, 3. म्हणजे आपलं फायनल आन्सर जे काय असेल ते काय असणार तुमचं, 4/3 असणार आहे. सेकंड एक्झाम्पल पहा, काय दिलं याच्यामध्ये, सेम प्रकारे बघा. इथं तुम्हाला काय दिसतंय, लाईक फ्रॅक्शन दिसते. त्यानुसार जो डिनॉमिनेटर आहे तो काय लिहून घ्यायचा, एकदाच लिहून घ्यायचा. नंतर काय करायचे, न्यूमरेटरची काय करायची, ऍडिशन करायची. इथे ऍडिशन असल्यामुळे ऍडिशन शब्द वापरतोय मी. मग काय तुमचं 6 प्लस 13 म्हणजे काय आलं तुमचं 19. आणि डिनॉमिनेटरला किती येणार आहे तुमचं 5. म्हणजे आपलं काय, इथं बघा तुम्हाला 19 आणि 5 दोनही नंबर तुमचे प्राईम नंबर आहे किंवा मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही नंबरला कुठल्या संख्येने भाग जात नाही किंवा डिवाइड होत नाही. त्यामुळे आपलं फायनल आन्सर काय झालं, हेच झालंय. आता सेकंड एक्झाम्पल बघा. इथं काय दिलंय तुम्हाला, दिलेलं जे काय फ्रॅक्शन आहे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे का रे, नाही. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहोत, अनलाईक फ्रॅक्शन म्हणणार आहोत. मग अशा एक्झाम्पल मध्ये त्याची ऍडिशन कशी करायची, तर सगळ्यात सुरुवातीला त्याचा डिनॉमिनेटर सेम करायचा. तर सेम करण्यासाठी काय करतात माहितीये का, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ह्या 4 ला 8 ने मल्टिप्लाय करायचं. बघा मी कसं लिहितोय, 4 मल्टिप्लाय 8, मध्ये साइन कुठलं रे, प्लस प्लस देऊन टाकलं. 3 ला 7 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 7 मल्टिप्लाय 3, 3 मल्टिप्लाय 7 लिहायचं, 7 मल्टिप्लाय 3 लिहायचं, त्याला काही फरक पडत नाही. नंतर खाली काय करायचे, डिनॉमिनेटर जो काय ह्या दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचे. म्हणजे काय नाही ते तुमचं 8 मल्टिप्लाय बाय 3. आता बघा 4 8 चा किती तुमचा 32 प्लस 7 3 चा किती आहे 21 आणि 8 3 चा किती तुमचा 24. आता वरच्यांची ऍडिशन जर केली 2 1 किती होईल 3, 5 आणि 3 आणि 2 किती होईल 5 आणि डिवाइड बाय काय ना तुमचं 24. म्हणजे ज्यावेळेस तुमचं अनलाईक फ्रॅक्शन असेल त्यावेळेस त्याला लाईक फ्रॅक्शन करायच्या वेळेस काय करायचं, ह्या खालच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिनॉमिनेटरला लिहायचंय. आणि वरती जे काही नंबर्स आहेत त्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची काय करायची आहे, ऍडिशन करायची. आपण अजून एक एक्झाम्पल पाहू. काय दिले बघा एक्झाम्पल मध्ये, काय करायचंय, सेम पद्धतीने द्यायचे. 5 ला कशाने मल्टिप्लाय करायचे, 10 ने करायचे. अनलाईक फ्रॅक्शन आहेत ना, इथं 6 इथं 10 आहे, सेम फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आहे की इथं नाही. त्यामुळे काय करायचं, आपल्याला 5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे प्लस 13 मल्टिप्लाय काय येईल तुमचं 6. आणि त्याच्या डिनॉमिनेटरला जे काय डिनॉमिनेटर दिलेत त्या दोघांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन. 5 मल्टिप्लाय 10 किती झालं तुमचं 15.
13 मल्टिप्लाय 6 किती येईल तुमचं 78, डिवाइडला किती राहील तुमचं 60. ह्या दोघांची ऍडिशन जर केली तर किती येईल 128 डिवाइड बाय 60. हे आन्सर असू शकतं, किंवा तुम्ही सर्च करा किंवा शोधा ह्या दोन्ही नंबरला कुठल्या नंबरने भाग जातो त्याला भाग द्या आणि ते आन्सर काढा. येते लक्षात. आता बघा आपण सबट्रॅक्शन पाहणार आहोत. ज्या पद्धतीने आपण ऍडिशन केली त्याच पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. आता सबट्रॅक्शन करताना काय करायचं इथे बघा तुम्ही, हा कुठल्या प्रकारचं फ्रॅक्शन आहे, बरोबर अगदी बरोबर काय सांगितलंय, लाईक फ्रॅक्शन आहे. लाईक फ्रॅक्शन असल्यामुळं आपल्याला जो काय डिनॉमिनेटर असेल तो एकदाच लिहून घ्यायचा आहे आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची 10 - 7. मग 10 मधून 7 गेला तर किती राहतात 3, डिनॉमिनेटरला पण किती आहे 3. ह्या दोन्ही नंबरला डिवाइड कशाने होतं तुमचं 3 ने होतं, म्हणजे आन्सर किती 1/1, म्हणजे आन्सर किती आलं आपलं 1 आलंय. सेकंड एक्झाम्पल बघा, हे तुम्ही सोडवा, सोपं आहे. लाईक फ्रॅक्शनचा असल्यामुळे काय सोपं राहील, डिनॉमिनेटर काय लिहायचं एकदाच लिहायचं आहे आणि वरच्यांची काय करायची ऍडिशन देतो सोडून. काही डिनॉमिनेटरला 13 जसं आहे तसंच येईल, वरती काय येणार 16 - 13 म्हणजे काय 3 आणि 13 जसं आहे तसंच राहणार आहे. हे लक्षात. आता बघा अनलाईक फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कशी करायची, जशी ऍडिशनची आपण केली अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सबट्रॅक्शन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशनच करायचंय. काय करायचंय, ह्या 13 ला मल्टिप्लाय कशाने करायचे 5 ने करायचे, मायनस साइन आणि 2 मल्टिप्लाय काय करायचंय 3. विद्यार्थी मित्रांनो बरेचसे मुलं या ठिकाणी एक चूक करतात, ते मी सांगतो तुम्हाला. काय करतात माहिती का, सबट्रॅक्शन मध्ये आपण सांगतो क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करायचं घ्यायचं, मग 13 मल्टिप्लाय 5 इकडचा जो पहिला असेल डाव्या बाजूचा न्यूमरेटर असेल त्यांनी सुरुवातीला सेकंड जो काय नंबर असणार आहे त्याच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचंय. तुम्ही जर हे उलट केलं 2 मल्टिप्लाय 3 जर स्टार्टिंगला लिहिलं तर तुमचा आन्सर काय होणार आहे चुकणार आहे. त्याकरता लक्षात घ्या, पहिल्याचा न्यूमरेटर आणि सेकंडचा डिनॉमिनेटर हे पहिल्यांदाच मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचंय. ऍडिशनला चालतं पण सबट्रॅक्शनला चालत नाही. आणि डिनॉमिनेटरचे काय करता तुम्ही मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5. तर 13 5 चा किती आहे 65 मायनस किती येईल तुमचं 6 डिवाइड बाय काय राहणार तुमचं 15. 65 मधून 6 गेला किती राहतात तुमचे 59 आणि खाली किती राहील 15. आता हे दोन नंबरला भाग जातो का चेक करा, जात असेल तर द्या, नसेल जात तर तसाच राहून द्या, त्याला कुठेही काय करायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय केलं, पहिलं सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय, ते कुठलं अनलाईक फ्रॅक्शनचं केलंय. आता ते सेकंड एक्झाम्पल दिले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि ते आन्सर कमेंट करून सांगायचे. तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा, आपल्याला जे काय आपण टॉपिक बघत आहोत फ्रॅक्शन, हा टॉपिक तुमच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विचारला जातो. त्या शालेय स्पर्धा परीक्षा असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या काही भरती असतील गव्हर्नमेंटच्या, त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही त्या परीक्षेची तयारी भविष्यात करणार आहात, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशनच्या, तर तुम्ही आतापासूनच तयारी करा, आतापासून तिथे बेसिक क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिक वरती जे काही प्रश्न विचारणार आहे भविष्यात ते सर्व क्लिअर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. सर्व उदाहरणं व्यवस्थित पुस्तक घ्या, बघा, त्यात कुठली अडचण आली तर बिनधास्त विचारू शकता तुम्ही. माझा नंबर सर्वांना स्क्रीनवरती दिसत आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज करू शकता. तुम्हाला नक्कीच त्याद्वारे माहिती मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट येणारे जे काही व्हिडिओ असतील नक्की पाहायला भेटतील. सबस्क्राईब करायला त्यामुळे विसरू नका. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.